नमस्कार. मी आज तुम्हाला कैरी भात कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे. मी कैऱ्या घेतल्या आहेत. इथे कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कैऱ्या धुवून झाल्यानंतर मी इथे कैरी खिसून घेणार आहे. मी इथे सालासकट कैरी खिसत आहे. जर तुम्हाला साल नको हवे असेल तर तुम्ही साल काढून सुद्धा खिसून घेऊ शकता. अशा प्रकारे मी इथे कैरीचा किस करून घेतलेला आहे. इथे मी कैरी भात बनवण्यासाठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकत आहे. फोडणीसाठी आपल्याला जिरं, कढीपत्ता, लसूण आणि कांदा लागणार आहे. तर मी सर्वप्रथम इथे जिरं टाकत आहे. जिरं फुलल्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि लसूण घालायचा आहे. इथे मी कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे. आता छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. लसूण थोडा लाल झाला की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट आणि हळद लागणार आहे. कांदा छान लाल झाल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद इथे मी घालत आहे. हे थोडंसं परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्येच कैरीचा जो आपण किस करून घेतला होता तो कैरीचा किस आपण ह्यामध्ये घालणार आहोत. एक वाटी कैरीचा किस माझा झाला आहे. इथे तो मी इथे घालत आहे. स्लो फ्लेम वरतीच आपल्याला हे सगळं नीट परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यानंतर आपल्याला लगेचच भात घालायचा आहे. भात छान ढवळून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला इथे चवीपुरता मीठ घालायचं आहे. आता मी इथे चवीपुरतं थोडं मीठ घालत आहे. पुन्हा एकदा छान परतल्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर आपला भात रेडी असेल. 2 ते 3 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढलेलं आहे. छान असा भात आपला रेडी आहे. त्यात आपण आता वरून कोथिंबीर घालणार आहोत. बघा छान दिसतोय की नाही भात.
खाण्यासाठी आता आपलं कैरी भात तयार आहे. छान असा आपला कैरी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. ह्या सीझन मध्ये कैऱ्या येतात. एकदा तरी करून बघा. हा कैरी भात खूप छान लागतो, खूपच छान. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.